हरिओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 180 यत्न. हर्बर्ट हुबर नावाचा एक अमेरिकन उमदा नवजवान तरुण होता. त्याने नुकतीच इंजिनिअरिंगची परीक्षा दिली होती. आता शिक्षण संपले होते तेव्हा नोकरी करण्याचा विचार तो करत होता. केवळ परीक्षेचा निकाल लागण्याची तो वाट पाहत होता. परीक्षेचा निकाल लागला. हर्बर्ट हुबर इंजिनिअरिंगची परीक्षा पास झाला. आता त्याने दररोज वर्तमानपत्रात इंजिनियर पाहिजे अशी जाहिरात सापडते का ते शोधायला सुरुवात केली. त्याच्या नशिबाने एक दिवस त्याला एक वर्तमानपत्रात इंजिनियर पाहिजे अशी एका कंपनीची जाहिरात दिसली. हर्बर्ट हुबर्टने लगेच अर्ज लिहिला आणि अर्ज घेऊन तो त्या कंपनीत गेला. तेथे त्याने तेथील व्यवस्थापक साहेबांची भेट घेतली आणि आपण इंजिनियर असून त्या कंपनीत नोकरी करू इच्छितो असे सांगितले. त्या व्यवस्थापक साहेबांनी त्याला सांगितले की सध्या ती जागा भरायची नसून एक टायपिस्टची जागा भरायची आहे. हर्बर्ट हुबर्टने तेथेच चटकन विचार केला की घरी बेकार बसण्यापेक्षा टायपिस्टची नोकरी करायला काहीच हरकत नाही. त्याने लगेच तेथेच निर्णय घेऊन त्या व्यवस्थापक साहेबांना आपण टायपिस्टची नोकरी करायला तयार आहोत असे सांगितले. व्यवस्थापक साहेबांना जरा आश्चर्य वाटले, परंतु त्यांनी हर्बर्ट हुबरला 4 दिवसांनी नोकरीवर रुजू व्हायला सांगितले. त्याप्रमाणे 4 दिवस झाल्यावर इंजिनियर हर्बर्ट हुबर त्या कंपनीत एक टायपिस्ट म्हणून कामावर हजर झाला. 8-10 दिवस झाले असावेत. व्यवस्थापक साहेब हर्बर्ट हुबरचे टेबलाजवळ काही कामानिमित्त आले होते. त्यांनी पाहिले की इंजिनियर हर्बर्ट हुबर टायपिस्टचे काम अगदी उत्तम प्रकारे आणि चोख करत आहे. जणू काही तो इंजिनियर नसून एक निष्णात टायपिस्टच आहे. ह्याचे आश्चर्य वाटून व्यवस्थापक साहेब हर्बर्ट हुबरला म्हणाले की तू एक इंजिनियर असूनही इतके सुंदर टायपिंग कसे करू शकतोस? त्यावर इंजिनियर हर्बर्ट हुबर म्हणाला की साहेब, मला आपण टायपिस्टची नोकरी दिली आणि 4 दिवसांनी कामावर रुजू व्हायला सांगितले. त्याच दिवशी मी बाजारातून एक टाईपरायटर भाड्याने आणला आणि अव्याहत 4 दिवस टायपिंग करत होतो. त्या 4 दिवसात मी टायपिंगची खूप सवय केली. त्यामुळे माझा टाईपरायटरवर हात बसला. व्यवस्थापक साहेबांनी मनातल्या मनात हर्बर्ट हुबरला सलाम केला आणि त्याचवेळी मनात काहीतरी निर्णय घेतला. काही दिवसातच हर्बर्ट हुबरला त्याच कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी दिली गेली. पुढे हेच हर्बर्ट हुबर नावाचे उमदे नवजवान तरुण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. कथानक 181 रिकामे चित्त. ऐन मे महिन्याचे दिवस होते. दिवसा सूर्य आग ओकत होता. रात्रीही वाऱ्याचा फारसा पत्ता नव्हता. वाऱ्याची मध्येच केव्हा तरी एखादी झुळूक येत होती. त्यामुळे खूप उकडत होतं. रात्रीची जेवणे झाल्यावर बाळकोबा घराबाहेर व्हरांड्यात आरामखुर्चीवर येऊन वाऱ्यावर बसले. घरात बसणे अशक्य होते. स्वयंपाकघरात आवराआवर करून सौ बाळकोबाही तेथे चिबाळीला घेऊन आल्या. रात्रीची वेळ असल्यामुळे चिबाळ काहीच खेळ खेळू शकत नव्हता. त्याला कंटाळा आला. त्याने किरकिर सुरू केली आणि बाळकोबांकडे गोष्ट सांगण्याचा हट्ट धरला. सौ बाळकोबांनी त्याला अर्थातच पत्नीव्रताला अनुसरून जोरदार दुजोरा दिला. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण बाळकोबा गोष्ट सांगू लागले. एक राजा होता. तो एकदा शिकारीसाठी आपला प्रधानमंत्री, निवडक सरदार आणि आवश्यक सैन्य घेऊन जंगलाकडे जाऊ लागला. इतक्यात अर्ध्या वाटेतच एक घोडेस्वार दौडत दौडत राजधानीकडून आला आणि अदबीने म्हणाला की प्रधानजींची कन्या तासाभरातच बाळंत होईल असे वाटत आहे. प्रधानाने राजाची परवानगी घेतली आणि तो नगरात परत आला. राजा जंगलात शिकारीसाठी शिरला. मग
गोष्ट चालू असताना चिबाळ मधून असे काहीतरी बोलत होता. उगाचच हातपाय हलवत होता. परंतु काही वेळातच आपल्या गोष्टीला चिबाळकडून काहीच प्रतिसाद येत नाही असे बाळकोबांच्या लक्षात आले. बाळकोबांचे लक्ष चिबाळकडे गेले. तो गाढ झोपी गेला होता. बाळकोबांनी सुटकेचा निश्वास सोडला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दाराची घंटा वाजली. बाळकोबांनी दार उघडले तर दारात त्यांचे शेजारी रामू भैया उभे होते. बाळकोबांनी दार उघडताच त्यांनी घरात मुसंडी मारली आणि घरात येता येता म्हणाले, "अहो, मी काल रात्री झोपू शकलो नाही. रात्रभर तळमळत होतो. त्या प्रधानजींची कन्या सुखरूप बाळंत झाली का? मुलगा की मुलगी झाली? चित्ताला वेळीच मंत्राने बद्ध करा. त्याला जगायला आध्यात्मिक मंत्र द्या. कारण मूलतः चित्त मंत्र आहे. नाहीतर ते अनावश्यक गोष्टीत लक्ष घालते आणि आपले जीवन विनाकारण सत्य आनंदाला पारखे होते." हरी ओम.